नमस्कार मैत्रिणींनो. हाय, कशा आहात तुम्ही? आज मी तुम्हाला फोर्टक्सचं कटिंग दाखवणार आहे. तर हे जॉर्जेटचं साडीचं पीस आहे. छान आहे ब्लॅक कलरचं. तर याचं आपण फोर्टक्सचं कटिंग बघणार आहोत. तर आता पहिल्यांदा मी याचं जे अस्तर आहे ते तुम्हाला कट करून दाखवणार आहे. तर इथे आपण पहिल्यांदा जे चेस्ट प्लस जे मार्जिन आहे ते घेऊन एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला तो फोर्टक्ससाठी लागणार आहे. तर इथे मी जी खूण केलेली आहे ती 12वर केलेली आहे. आणि आता आपण हे ओपन करून याचं फोल्ड करून घेणार आहोत हे कापड जे अस्तर आहे ते. आणि आपल्याला याच्यावरच डायरेक्ट कटिंग करायचं आहे फोर्टक्सचं. आपण पेपर कटिंग करणार नाही आहे, डायरेक्ट आपल्याला हे कापडावरती कटिंग करायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने आहे हे कटिंग, म्हणजे पेपर कटिंगची झंझटच नाही आहे. तर आता पहिल्यांदा आपण एक फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता आपण हा दुसरा फोल्ड केलेला आहे. तो फोल्ड व्यवस्थित करायचा आहे, अगदी एकसारखं कापड यायला पाहिजे. म्हणजे आपण थोडक्यात जी 12 इंच घेतले होते ना, ते आपण त्याचीच घडी घेतलेली आहे, ती 4 पदरी घेतलेली आहे. तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगते. हे बघा, इथे खूण दिसते, तर ती आपण फोल्ड करून घेतलेली आहे आणि परत आपण डबल फोल्ड केलेला आहे. तर इथे 1 इंच आपण खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे, ते फ्रंट साईडचं आहे. म्हणजे जी तुम्हाला वरची साईड दिसते ती बॅक साईड आहे आणि जी खालचं जे अस्तर आहे ते हे फ्रंट साईड आहे. तर आता पहिल्यांदा आपण उंची घेणार आहोत. तर उंची आहे 13, तर प्लस आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे 14.5. तर 14.5ची उंची घेतलेली आहे. 5.5चा शोल्डर घेतलेला आहे आणि गळारुंदी ही 2.5 इंचाची घेतलेली आहे. तर जेवढा शोल्डर घेतलेला आहे तेवढाच मी इथे मुंडा घेणार आहे आणि मुंडा हा 5.5चा घेणार आहे, जेवढा शोल्डर घेतला आहे तेवढाच. तर इथे 5.5वरती मी खूण करून घेतलेली आहे. आता आपल्याला चेस्टचा भाग टाकायचा आहे. तर चेस्ट आहे 36ची, तर 9 चौक 36 प्लस 2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे. म्हणजे ही घडी आहे 11ची. तुमच्या लक्षात आलं असेल फिटिंगच्या साईडला. आता आपल्याला कमरेचा भाग टाकायचा आहे. तर कमर आपण 10 ते 10.5 इंचावरती घेणार आहोत. मी थोडं एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहे. तशी कमर 32ची आहे. तर आता आपल्याला इथे मुंड्याचा जो आकार आहे तो द्यायचा आहे. इथे 1.5 इंच आणि 1.25 इंचावरती आपण मुंड्याचा शेप देणार आहोत आणि इथे सेंटर काढणार आहोत. तर इथे मी 1.5 इंचावरती आणि 1.25 इंचावरती मुंड्याचा शेप देत आहे. तर हे मार्किंग आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण जी बॅक साईड आहे ती आपण पहिल्यांदा कट करून घेणार आहोत. जशी आहे तशीच बाहेरच्या साईडून आपल्याला कट करायची आहे. गळ्याच्या साईडून आपण इथून कट करणार नाही, आपण या साईडनं कट करणार आहोत. गळानंतर मी याचा कट करणार आहे. फक्त मी आता तुम्हाला हे जे फोर्टक्सचं मी फक्त तुम्हाला अस्तरवरचंच कटिंग दाखवणार आहे की हे कटिंग म्हणजे आपण कसं कटिंग करतो. तर आता आपल्याला पहिल्यांदा फक्त बॅक साईड ही बाजूला करायची आहे कट करून. तर ही बघा, ही बॅक साईड आपली कट झालेली आहे. तर आपल्याला जो खालचा भाग आहे तो आपली फ्रंट साईड आहे. तर फ्रंट साईडवरती आपल्याला एक्स्ट्राचा अजून 1 इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे. जे आपण खाली जे 1 इंच घेतलेलं आहे खालच्या साईडला, तसंच सेम आपल्याला फिटिंगच्या साईडला आहे 1 इंच वाढीव घ्यायचं आहे, जेणेकरून ते 1 इंच असतात ते आपले टक्समध्ये जातात. तर आता आपल्या इथं पूर्ण 1 इंचाचं मार्जिन साईडला घेतलेलं आहे. हे लक्षात घ्या की फोर्टक्सला आपल्याला एक्स्ट्राचं 1 इंचाचं मार्जिन खाली आणि फिटिंगच्या साईडला घ्यायचं आहे. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना, तर तुम्हाला पेपर कटिंग करायची काहीच गरज नाही आहे. तर आता आपण हे पहिल्यांदा मुंड्याचा शेप देऊन घेऊया. जो मगाशी आपण वरच्या साईडला दिलेला होता तो आता आपण इथे देऊन कट करून घेऊया. मुंड्याचा शेप कट करून झाल्यानंतर आपल्याला जे खालची ब्रेसपट्टी आहे ती कट करायची आहे. अगदी सोपं आहे हे फोर्टक्स, काहीच अवघड नाही आहे. फक्त तुम्हाला मेजरमेंट लक्षात आले ना की तुम्हाला आरामात हे तुम्ही करू शकता. तर आपल्याला ब्रेसपट्टी कट करून जी घ्यायची आहे ती साधारणतः 3.5 अडीचवरती आपण ह्या खुणा करून घेणार आहोत आणि इथे आपण त्याचा शेप देऊन घेणार आहोत. तर आता आपली ही ब्रेसपट्टीसुद्धा टाकून झालेली आहे. आणि तुम्हाला जर फोर्टक्सचं कटिंग येत नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग करून बघा. अगदी सोपी आहे कटिंग आणि हे शिवायलासुद्धा खूप सोपं आहे ब्लाऊज. पेपर कटिंग तर करायची काहीच गरज भासत नाही. डायरेक्ट तुम्ही कपड्यावरती डायरेक्ट अस्तर कट करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही कपड्यावरती जरी कट केलं ना, जो साधा ब्लाऊज असतो तोही चालेल.
तर आता इथे आपण वरती गळ्याला शेप देऊन घेऊया. जो आहे तो मी 5 वरती हा राऊंड शेप देऊन घेत आहे, जेणेकरून आपल्याला नंतर तुम्ही वाढवू सुद्धा शकता. फक्त हे मी आता कट करायसाठी शेप देऊन घेत आहे. आता आपलं हे कटिंग पूर्ण झालेलं आहे. आपल्याला जे टक्स टाकायचे आहेत ते कसे टक्स टाकायचे आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपले जे कटिंग केलेलं आहे ते मी एका साईडवरती तुम्हाला टक्स दाखवते. तर इथे आपल्याला 4 वर घेतलेलं आहे आडवं आणि वरती आपण 2.5 इंचावरती उभं घेतलेलं आहे. तर नेहमीच 2.5 इंचावर घ्यायचं असं काही नाही, तुम्ही 2 इंचसुद्धा घेऊ शकता. इथे आपण 1.5 इंच, या साईडला 1.5 इंच आणि इकडे 1.25 इंच हे टक्स पॉईंट नेहमीच कायमचे हे टक्स पॉईंट राहणार आहेत. इथे आपण 2 इंचावर खूण करणार आहोत आणि हा टक्स जो आहे तो इथे आपण मिळवून घेणार आहोत. पूर्ण 1.5 इंचाचे टक्स घ्यायचे आहेत. फक्त मधला जो आहे तो टक्स मोठा येतो, तो 1.25 इंचाचा टक्स आहे आणि जो आर्ममधला आहे तो थोडासा 1/2 इंचाचा टक्स आहे. तर हे टक्स कायम असे लक्षात ठेवायचे आहेत. सगळ्या ब्लाऊजला हेच टक्स येतात. तर हा माझा पूर्ण ब्लाऊज बघा कटिंग करून झालेला आहे. तर तुम्हाला हा ब्लाऊज समजला का? समजला नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही विचारू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कट करा. तर खूप छान बसतो हा ब्लाऊज आणि याला पफसुद्धा खूप छान येतो, कटोरीसारखाच येतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.